पुस्तकाचे नाव भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार. लेखक डॉक्टर शरद हेबाळकर. प्रकाशन भारतीय विचार साधना, पुणे. वाचक प्रशांत जाधव. प्रस्तावना. प्राचीन काळी भारताचे संबंध सर्वदूर पसरलेले होते. धर्म, राजकारण, व्यापार या सगळ्या वा यापैकी एका कारणानं असे संबंध प्रस्थापित झालेले होते. हे संबंध दृढ होते आणि विस्तृत प्रमाणावर होते हे खरे असून देखील बराच काळ या संबंधीचा इतिहास अज्ञात राहिल्यानं ते कुणाच्या फारसं ध्यानात आलेलं नव्हतं. किंबहुना या सर्व घटनांचं एवढं विस्मरण झालेलं होतं की कुणा संशोधकानं सांगितल्याच तर त्यावर कुणाचा चटकन विश्वास बसला नसता. परिस्थितीच एकूण तशी होती. समुद्रबंदी मानणाऱ्या मंडळींना किंवा कूपमंडूक वृत्तीनं जगणाऱ्या समाजाला आपले पूर्वज एकेकाळी समुद्रोल्लंघन करून पराक्रम गाजवत होते हे खरं वाटण्याचं काहीही कारण नव्हतं. या काळात भारतीयांचा स्वबळावरचा विश्वासच उडून गेलेला होता. परकीयांच्या गुलामगिरीत लाजिरवाणं जीवन जगणाऱ्या आणि स्वाभिमान गमावून बसलेल्या समाजाला सावत्र आईनं अपमान केला म्हणून 9 वर्ष वयाच्या ध्रुवाला भयंकर संताप आला होता. ही गोष्ट पटावी तरी कशी? आणि ध्रुवाच्या अशा कितीतरी गोष्टी पूर्वजांनी केलेल्या होत्या. भारताच्या सीमेपलीकडे जाऊन आपण राज्य निर्माण केली होती या संबंधीची गोष्टही अशीच आहे. प्रसिद्ध तत्ववेत्ता हेगेल म्हणतो की भारत म्हणजे आशाबद्ध करणारा देश आहे. पृथ्वी मातेच्या उदरी असलेली अमूल्य रत्ने, निसर्गनिर्मित नवलाईच्या गोष्टी आणि मुख्य म्हणजे विद्वत्तेचं भांडार या सर्वांच्या उपलब्धीसाठी देशोदेशींच्या मंडळीत स्पर्धा होती असं तो पुढे सांगतो. Sample complete. Ready to continue?